स्फोटामुळे पुन्हा एकदा मुंबईजवळचे उपनगर डोंबिवली हादरलंय। MIDC मधील इंडो अमाइन्स या केमिकल कंपनीमध्ये भीषण आग लागला आणि त्यानंतर स्फोट झाला। खरे तर 21 दिवसांपूर्वीच इथल्या एका केमिकल कंपनीत स्फोट झाला होता। त्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच ही घटना घडली आहे। त्यामुळे डोंबिवलीकर भीतीच्या छायेत आहेत। स्फोटानं पुन्हा हादरली डोंबिवली। महिनाभरात दुसऱ्यांदा स्फोट। जिवंत बॉम्बवर डोंबिवली। बुधवारी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास डोंबिवली MIDCतील इंडो अमाइन्स केमिकल कंपनीत भीषण आग लागली आणि बघता बघता एकच आगडोंब उसळला। कंपनीच्या परिसराला आगीनं अक्षरशः वेढा घातला होता। सगळीकडे धुराचे लोट पसरले। त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली। धुरामुळे आगीचा अंदाज येत नव्हता। आपण बघत आहात इंडो अमाइन्स या कंपनीला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आग लागलेली आहे। ही केमिकल कंपनी असल्यामुळे या ठिकाणी आपण बघत आहात धुराचे प्रचंड लोट आहेत। एकीकडे आग वाढत गेली तर दुसरीकडे कंपनीच्या परिसरात स्फोटांची मालिका सुरू झाली। एका पाठोपाठ एक स्फोट होत गेले। स्फोटांच्या आवाजामुळे हा सगळा परिसर दणाणून गेला होता। पहिला सर्वात मोठा ओटी स्फोट झाला, त्यानंतर खाली पूर्ण आग आली। आग आल्यानंतर केमिकल स्फोट 3-4 स्फोट झाले। त्यानंतर दिवाळ फुटल्यानंतर ते पूर्ण केमिकलचं प्लांट पूर्णपर्यंत तयार झालं। कंपनीतील केमिकलच्या स्फोटामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। इंडो अमाइन्स केमिकल कंपनी लगत मोठ्या प्रमाणात निवासी वस्ती आहे। आग आणि स्फोटांमुळे स्थानिक भयभीत झाले होते। स्फोटानंतर कंपनीतून लोखंडाचे तुकडे आजूबाजूच्या परिसरात उडून पडले। काही स्फोट झाल्यानंतर जे लोखंडी हे असतात ते पुढे येऊन इथे पडत होते। आम्ही काही रिक्षा वाचवल्या, त्या काही गाड्या 3 गाड्या जळल्या गेल्या, पार्किंग जळल्या। एक गाडी आम्ही वाचवली, रिक्षा खेचून लॉक असल्यामुळे आम्हाला हाताला चटके लागले। आगडोंब एवढा होता की कंपनी लगतच्या रस्त्यावरील अनेक वाहनांचे केवळ सांगाडे उरले। त्या आधीचे जे लोक होते ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होती। बाजूला पार्किंग मध्ये असलेल्या गाड्या आहेत। आपण बघत आहात ही शाळेची मिनी बस दिसते, जी मुलांना घेऊन जाणारी दिसते। पूर्णपणे ही जी बस आहे ही भस्मसात झालेली आहे। एक पार्ट शिल्लक राहिलेला नाही। अशा अनेक ज्या गाड्या आपण बघत असाल या पार्किंग मध्ये ही जी कंपनी जवळ आहे आणि त्या ज्या कंपनीचे जे लोक होते आधीचे ते संपूर्ण पार्किंग मध्ये असलेल्या गाड्यांपर्यंत पोहोचले आणि जवळपास अशा अनेक गाड्या ज्या आहेत या आधीच्या बक्षस्थानी आल्या। कंपनीतील स्फोटानंतर स्थानिकांमध्ये एकच पळापळ झाली। स्थानिकांनी घर सोडून सुरक्षित स्थळी धाव घेतली। त्यामुळे या परिसरात एकच हलकल्लोळ माजला। 9:30च्या आसपास तिथे पूर्ण स्फोट झाला। आम्ही बिल्डिंग मध्ये होतो, गॅलरी मध्ये होतो मी, आणि बघितलं तर आम्हाला स्फोट झालाय। तेव्हा सगळं आम्ही सगळं घेऊन बाहेर म्हणजे धावायला लागलो, कारण की आग भडका इथपर्यंत आमच्या इथपर्यंत आला। कारण केमिकलचा जो प्लांट असल्यामुळे हा गटारामध्ये पूर्णपणे नाल्याने ते वाढत गेलं। आम्ही आता शाळेत होतो आणि बॉम्ब स्फोट झाला। त्याच्यानंतर आम्ही शाळेतून आम्हाला लगेच म्हणजे शाळेतून सोडलं गेलं। पण आमच्या शाळेच्या शिवाई शाळेत आम्ही शिकायला आहेत। शिवाई शाळेच्या जवळच म्हणजे इथे जवळच इंडो अमाइन्स कंपनीच्या बाजूला छोटे छोटे व्यवसाय। नेहमीप्रमाणे व्यावसायिकांनी दुकानं उघडली खरी, पण आग आणि स्फोटांचा आवाज ऐकून त्यांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला। पळापळ होती, सगळ्या गाड्या वगैरे पूर्ण बंद केल्या होत्या। समोर 3 बस जळत होत्या। आम्ही सगळेजण खूप घाबरलो होतो। ज्या ठिकाणी तुम्ही शॉप मध्ये इथे कामाला आहात त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती आहे। हे सगळे लोक बाहेर पडून सगळे बिल्डिंग मध्ये सगळे लोक बाहेर आले होते भीतीच्या पोटी। धक्कादायक बाब म्हणजे या कंपनीपासून हाकेच्या अंतरावर अभिनव विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज आहे। इथे 1ली ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात। स्फोट झाला त्यावेळी विद्यार्थी वर्गात होते। इंडो अमाइन्स
कंपनीला ज्या ठिकाणी आग लागलेली आहे त्या घटनास्थळावरती सध्या आपण पोहोचलेलो आहोत. याच ठिकाणी तुम्हाला या स्कूल व्हेकल्स जळालेल्या पाहायला मिळतात, ज्या व्हॅन्समधनं विद्यार्थ्यांची ने-आण होत होती. अगदी 100 मीटरचं हे अंतर आहे. श्वास घेणं सुद्धा कठीण आहे आणि त्याच परिसरामध्ये आपण जर समोर बघत असाल तर ज्या अभिनव विद्यालयाबद्दल आपण बोलत होतो की जिथे 5,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत होते, ते अगदी हाकेच्या अंतरावरती आहे. विद्यार्थ्यांना वेळीच शाळेतून बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला. केमिकल आहे त्याच्यामुळे थोडं विचार करून हळूहळू स्टेप घ्यावं लागतं. फायर ब्रिगेड येण्याच्या आधी सगळी लोक बाहेर आल्या असल्याबाबत तिथल्या स्थानिकांनी सांगितलं. MIDCत वारंवार स्फोट आणि आगीच्या घटनांमुळे डोंबिवलीकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. आगीच्या घटनेनंतर सरकारकडून मदत जाहीर केली जाते, मात्र प्रत्यक्षात मदत मिळत नसल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जाते. गेल्या 7-8 वर्षाच्या अगोदर पण झालेलं, तेव्हा पण इकडच्या लोकांनी जे त्यांचं नुकसान झालं त्या लोकांचं ते लिहून घेऊन गेलेले, तेव्हा पण त्यांचं फुलफिल केलं गेलं नाही. पण आपल्याला आगीचा काय उपयोग? आग लागते, लोक म्हणतात आम्ही देतो, त्याच्यानंतर काही करत नाही. आग लागते तेव्हा सर्वकडे बोंबाबोंब होते आणि नंतर शांत होतं वातावरण. सरकार कोणाचंही असो, पण डोंबिवली जी आता अशी एका प्रकारे जिवंत बॉम्ब राहिलेली आहे, त्या दृष्टीने काहीतरी हालचाल त्वरित केलेली पाहिजे. 23 मे रोजी डोंबिवलीच्या अमुदान कंपनीत स्फोट झाला होता. त्यात 12 जणांचा मृत्यू झाला, तर अद्यापही काही जण बेपत्ता आहेत. ही घटना ताजी असतानाच इंडो अमाइन्स कंपनी स्फोटानं हादरली आहे. MIDCत वारंवार स्फोट आणि आगीच्या घटनेमुळे डोंबिवली हे शहर जिवंत बॉम्बवर वसलंय, अशीच भावना इथल्या रहिवाशांची झाली आहे. प्रमोद पाटीलसह सुस्मिता भदाणे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली.